नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाठोपाठ लक्ष्मण हाके हे आता आमरण उपोषण करतायत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आमरण उपोषण केले. त्यांची अशी मागणी आहे की मराठा समाज हा ओबीसी मध्येच येतो आणि ओबीसी मधूनच मी आरक्षण घेणार. सगळे सोयरीची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले त्या मराठ्यांच्या नातेवाईकांना, रक्तसंबंधांच्या व्यक्तींना प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. म्हणजे सगळे सोयरे यांची अंमलबजावणी केली पाहिजे. ह्या मागणीसाठी मागील 4 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत होते. शेवटी त्यांनी उपोषण सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आणि उपोषण थांबवलं आणि म्हटले की ह्या 1 महिन्यात जर सगळे सोयरेची अंमलबजावणी झाली नाही तर मी महाराष्ट्रातली विधानसभा लढवणार आणि पूर्ण 288च्या 88 जागा लढवणार, अशी धमकी महाराष्ट्र सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिली. आता याच्या विरोधात ओबीसीचे नवीन नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि ते आंतरवाली सराटीपासून 4 किलोमीटर दूर असलेल्या वडीगोद्री इथे आमरण उपोषणास बसले. 13 जून पासून लक्ष्मण हाके आमरण उपोषण करतायत. त्यांना देखील महाराष्ट्रातील विविध संघटनेचे नेते, राज्याचे कार्यकर्ते वेगवेगळे सगळे येऊन भेटतायत आणि त्यांचं देखील आमरण उपोषण जोरात सुरू झालंय. ओबीसी कार्यकर्त्यांचा, ओबीसी समाजाचा देखील लक्ष्मण हाके यांना खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होता कामा नये. जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. ह्या मागणीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले. मित्रांनो, त्यांना प्रतिसाद अत्यंत तगडा मिळतोय. जे ओबीसी समाजाचे नेते आहेत, ओबीसी पूर्ण समाज आहे, हिंगोली असू द्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ओबीसी समाज लक्ष्मण हाके त्या आमरण उपोषणाला पाठिंबा देतोय. जागोजागी जाळपोळ देखील सुरू झालाय. अत्यंत आक्रमक आंदोलन होत चाललंय. आता 6 ते 7 दिवस उलटले, लक्ष्मण हाके हार मानायला तयार नाही. त्यांची एकच मागणी आहे, ते म्हणजे ओबीसीतून कोणालाही आरक्षण द्यावं नाही आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी मान्य करण्यात यावी नाही, हे लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे. मित्रांनो, लक्ष्मण हाके आहेत तरी कोण, हा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राजरपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावचे आहेत, जेजारपूर. आणि ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. अत्यंत हालाकीची परिस्थिती लक्ष्मण हाकेंची. त्यांचं ऊसतोड मजूर, कामगार, धनगर समाजातून येतात. मेंढपाळात जीवन गेलं. अत्यंत स्वतःचं घर नाही, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून ते पुण्याला आले. आपली परिस्थिती बदलली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून ते पुण्याला आले. पुण्यामध्ये त्यांनी MA शिक्षण घेतलं, कमवा आणि शिका योजनेतून. नंतर पुण्यामध्येच फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. असे लक्ष्मण हाके प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांचं काही नोकरीत मन रमलं नाही. शेवटी त्यांनी नोकरी सोडली आणि समाजकार्यामध्ये आपल्या स्वतःला झोकून घेतलं. ओबीसी समाजासाठी, धनगर समाजासाठी अनेक आंदोलने केली. त्यांचं पुण्याच्या कलेक्टर ऑफिसवर पोतराजाच्या भूमिकेत केलेलं आंदोलन, वेशभूषेत केलेलं आंदोलन खूप गाजलं, महाराष्ट्रभर गाजलं. अनेक विविध संघटनांशी त्यांनी संबंध त्यांचे चांगले केले. त्यांनी त्यांची ओबीसी संघर्ष सेना नावाची एक संघटना देखील चालवली. महाराष्ट्रामध्ये जी शिवसेना फुटली त्यानंतर उद्धव ठाकरेच्या सेनेत त्यांनी प्रवेश केला, परंतु नंतर पक्षाविरुद्धच बंड करून 2024ची लोकसभा लढवली. त्यात 5000+ त्यांना मते मिळाली. म्हाडामधून ते लढले. त्याच्या अगोदर 2019 मध्ये सांगोला त्यांची जी विधानसभा आहे सोलापूरमधली, ती विधानसभा देखील लढली. तिथं देखील त्यांना यश आलं नाही राजकारणात, परंतु समाजकारणात लक्ष्मण हाके हे अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत राहिले आणि आज महाराष्ट्राला लक्ष्मण हाके कोण आहेत हे समजले. मित्रांनो, लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजासाठी लढतायत. त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांची जी ओबीसीतून आरक्षणाची मागणी ती मान्य होता कामा नये. सरकारने आम्हाला आश्वासित करावं, तेव्हाच मी आमरण उपोषण सोडेल, असं हे लक्ष्मण हाकेचं आंदोलन चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय की लक्ष्मण हाकेची मागणी मान्य होईल का, की मनोज जरांगे पाटलांची मागणी मान्य होईल? यामध्ये आता नेमकं कोणाची मागणी मान्य होती आणि कोण योग्यरित्या आपल्या मागण्या मांडतंय आणि कोणाची बाजू योग्य आहे, हे आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी असेच सामाजिक भान असलेले विविध पैलू घेऊन
अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर बनवतोय. तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओज आवडतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा, कारण तुम्ही बेल आयकॉन दाबलं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवेल त्याचा. व्हिडिओला लाईक शेअर करा, मित्रांमध्ये शेअर करा. प्रत्येकाला कळायला पाहिजे लक्ष्मण हाकेसारखे आणि मनोज जरांगे पाटलांसारखे अत्यंत महाराष्ट्राला नवे नेतृत्व मिळत आहे. ते हे महाराष्ट्राचं भाग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता कोणाच्या मागण्या योग्य आहेत ते आता तुम्हीच ठरवा, परंतु महाराष्ट्राला नवे नेतृत्व मिळत आहे यात दुमत नाही. मित्रांनो, भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.